आता सॅम्पल नंबर चेंज करा. सॅम्पल नंबर चेंज करा. 11 होता ना, त्या 12 12. सेकंड एक ही किसी हो एक का हुआ मैडम के लिए. याच्यामध्ये ना छोटे छोटे पिक्स आहेत बघा, हे जे स्टार्टिंग आहे ते सर्व बाकीचे कंपाऊंड्स आहेत का, जे बाकी वेगळे दिसू शकतात. ते मेजर कंपाऊंड असं होतं त्यांचा तुम्हाला मेजर येईल आणि जे बाकीचं एकदम छोटे छोटे ते काय ते त्याच्यामध्ये असू शकतं. इम्प्युरिटीज असाल की त्याचे फायटो कंपाऊंड असेल. इम्प्युरिटी असं पण म्हणू शकत नाही आणि फायटो कंपाऊंड्स पण असं म्हणू शकत. आणि ते जे असतं ते खूप मायनर असतं. तुम्हाला स्ट्रेट लाईन म्हणजे आपण जशी स्केलला रेश मारतो ना, लाईन मारतो, तशी स्ट्रेट लाईन तुम्हाला कितीच बघायला. आता ती इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी इकडच्या बाजूला इंटेन्सिटी दिसते बघा. हो हो ठीक आहे. तर ती इंटेन्सिटी आपण कधी म्हणतो बेस लाईन, तर ती इंटेन्सिटी 500च्या आतमध्ये असेल तर ते आपण काय म्हणतो बेस लाईन आलेली. जर 500च्या वरती असेल तर आपण इम्प्युरिटी म्हणतो. 500 बेस असं 500च्या आतमध्ये असतं बेस लाईन. त्याच्यावर गेलं तर इम्प्युरिटी. त्याच्यावरती गेलं तर मग आपल्याला वॉशिंगची गरज आहे. कॉलमचा वॉश झाला पाहिजे. नाहीतर मग ते जे काही 500 इंटेन्सिटी. हम बेसिक रेफरेंस बोलते हैं, ये रेफरेंस इसके ऊपर अगर जाएगा तो वो शायद इम्प्युरिटी हो सकता है. अगर ऐसा रेफरेंस इसके ऊपर जाएगा इंजेक्ट नाही झालं. इंजेक्ट झाल्यावर तिकडे स्टार्ट होईल. इंजेक्टर झालं इंजेक्ट तिकडे चालू. इंटेंसिटी लिखा है इन माइक्रो वॉल्यूम की एक इसको चेक करते हैं. वेवलिंग चेक किया, वेवलिंग पे उसको मेजर करता हूँ. हो गया, इंजेक्ट हो गया. पे ऑब्जर्वेंट स्टार्ट हो गया. से ऑब्जर्वेबिलिटी ऑब्जर्वेंस को यूनिट या तो इसको बताता है. हम एक्चुअली मैच कर रहे हैं स्टैंडर्ड के साथ. अगर हम स्टैंडर्ड का भी पार्ट पूरा परफॉर्म देख रहे हैं तो वजह से होगा ना, तो स्टैंडर्ड के साथ उसको मैच करेंगे तो वही ठीक हम बनेंगे. दूसरा और ठीक आता है तो उसके लिए करते हैं. ऑब्वियसली मी 500 के ऊपर से आ रहा है. ये करता है होय सिटी काढतो तुमची. होय उन्होंने क्या बोला कि अगर समझो जहाँ पर हमारा वेवलेंथ लाइक करता है उसके अंदर अगर हम 500 की लिखेंगे छोटे छोटे पेज में, वो अगर हम 500 के बजाय तो इम्प्यूरिटी यहाँ पे इंटेंसिटी बचे हुए